तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण बघूया की रिप जे की राउटिंग प्रोटोकॉल इन्फॉर्मेशन म्हणजे की रिप जे राउटिंग प्रोटोकॉल आहे तो कॉन्फिगर कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत। ठीक आहे, तर चला स्टार्ट करतो। सर्वात पहिले तो ऑब्वियसली जीएनएस ओपन करायचा। याच्यामध्ये मी नवीन प्रोजेक्ट जे आहे ते बनवतो। ओके, नवीन प्रोजेक्ट कसा बनवायचा तर तुम्ही इकडे बघा फाइल वरती जाऊन न्यू प्रोजेक्ट करू शकतात किंवा इथे शॉर्टकट दिलाय बघा कंट्रोल एन ने आपण न्यू प्रोजेक्ट क्रिएट करू शकतो। तर मी इकडे नाव देतो, ठीक आहे, रिप देतो नाव रिप 2। ठीक आहे, तर हे मी नाव दिलं, सिंपली ओके करतो। आता इकडे प्रोजेक्ट जो आहे तो सिंपली क्रिएट झालेला आहे। आता आपल्याला हा जो मी फर्स्ट पार्ट बनवतो त्यामुळे आपण काय करणार आहे तर 2 पीसीस फक्त घेणार आहेत कॉन्फिगरेशन साठी। नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण 4 पीसीस ने बघूया की राउटिंग इन्फॉर्मेशन कसं आपण जे ते कॉन्फिगरेशन करू शकतो। तर सर्वात पहिलं तिकडे मी आधी 2 राउटर घेतो, ठीक आहे, त्यानंतर 2 स्विच घेतो आणि इकडे 2 पीसीस घेतो। ठीक आहे, आता इकडे 2 मी जे ते अलाइन करून घेतो बरोबर, राउटर स्विच आणि पीसी। ठीक आहे, आता आपल्याला याला ऑब्वियसली कनेक्ट करायचंय तर मी सगळे कनेक्ट करून घेतो। हे बघा कनेक्ट करून घ्या तुम्ही पण। त्यानंतर आता आपण याचं कॉन्फिगरेशन जे सिंपली स्टार्ट करूया। ओके, हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर सर्वात पहिला तर इकडे आपण एक पहिली जी स्टेप असते कधी पण कॉन्फिगरेशन करण्याच्या आधी ती म्हणजे की तुम्हाला इकडे नेहमी लिहायचं आहे की कुठला राउटरला आपण कुठला आयपी ऍड्रेस देणार आहोत, कुठला नेटवर्क आयडी देणार आहोत, काय डिफॉल्ट गेटवे काय देणार आहोत, तर ते सगळं इकडे आधी आपण लिहून घेतो। ठीक आहे, तर हे मी इथे लिहून घेतो तुमच्या समोर जेणेकरून का तुम्हाला समजेल की या इंटरफेसला आपण आयपी काय देणार आहोत। ठीक आहे, 168.3.0। ओके, तर ह्या इंटरफेसचा आपला आयपी असणार आहे नेटवर्क आयडी 3.0। या इंटरफेसला आपण देणार आहोत .1, या इंटरफेसला आपण देणार आहोत .2। ठीक आहे, मी लगेच करतो। ओके, आणि एक अजून गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला जर बघायचं असेल कुठला इंटरफेस कोणता आहे तर इकडे बघू शकतात ABCD हे जे दिलेलं आहे ABC, याच्यावर तुम्ही क्लिक करा। ओके, बघू शकता तिथे मी क्लिक केलं तर आपल्याकडे इंटरफेसेस आले, जेणेकरून आपण जेव्हा कॉन्फिगरेशन करू तेव्हा आपल्याला इकडे समजेल की कोणत्या इंटरफेसला आयपी कुठला असाइन करायचा आहे। ठीक आहे, तर मी आता स्टार्ट करतो। ठीक आहे, त्यानंतर इकडे जे मी स्विच 1 करतो। ओके, नाव फक्त चेंज करतोय कारण काय ना ते खूप मोठं नाव झालंय। मी सिंपली ओके करतो आणि आता आपण बघू शकतो की याला 3.0 देणार आहोत। त्यानंतर मी ते पटापट लिहून घेतो। आता आयपी आपण देणार आहोत 192.168.1.1/24। ठीक आहे, डिफॉल्ट गेटवे असणार आहे 192.168.1.2। ठीक आहे, हा डिफॉल्ट गेटवे आहे PC1 चा आणि आयपी ऍड्रेस पण तुम्हाला इकडे दिसतंय काय आहे ते, तर मी ह्यालाच डुप्लिकेट करतो, इकडे याला देऊया। याचा असणार आहे 2.1। ठीक आहे, त्यानंतर 2.2 याचा गेटवे असेल। गेटवे म्हणजे काय तर जिथून नेटवर्क पास होईल, ठीक आहे, नेटवर्क जाईल बाहेर। ठीक आहे, आता हा जो आहे इथे मी परत एकदा लिहून घेतो। याचा डिफॉल्ट गेटवे काय असणार आहे 192.168.1.2। ह्याला डुप्लिकेट करून इकडे आपण देऊया, याचा आहे 2.2। ठीक आहे, ओके .2.2 हे मी देतो आता इकडे। ओके, आता हे आपल्याचं आहे ते नॉर्मली झालेलं आहे। तर मी काय करतो सिंपली स्टार्ट करतोय। बघा हे ग्रीन बटन जे दिसते प्लेचं तिकडे तुम्ही प्रेस करा। आता सगळे इंटरफेसेस जे ते ऑन झालेले आहेत। ओके, आता काय करायचं तर सिंपली डबल क्लिक करा प्रत्येक नोड वरती, त्याचे टर्मिनल जे ओपन होतील। हे बघा PC1 PC2 R1 R2। तर सर्वात पहिले स्टेप कधी पण आहे ना PC पासून स्टार्ट करा। ओके, तर आता आपल्या केसमध्ये PC1 चा आयपी काय आहे 1.1 आहे। ओके, तर मी सिंपली इकडे देतो IP 192.168.1.1/24 आणि त्याचा गेटवे काय आहे, ठीक आहे, गेटवे आहे 192.168.1.2। ठीक आहे, याचा मास्क आहे तर 24 मास्क आहे। ओके, मी सिंपली एंटर करतो। आता तो ऑटोमॅटिकली इकडे घेईल। ठीक आहे, ते बघा गेटवे त्यांनी घेतला 1.2। मी सिंपली PC2 मध्ये येतो। PC2 मध्ये पण आपल्याला सिमिलरली तसंच करायचं आहे, IP 192.168.2.1/24 आणि गेटवे काय आहे तर 2.2 आहे। तिकडे PC1 चा जो गेटवे होता तो 1.2 होता आणि PC2 चा जो आहे तो 2.2 आहे। ठीक आहे, तर मी सिंपली इथे बघा 168.2.2 एंटर करतो। ओके, आता इकडे पण आपल्याला दिसेल की याचा गेटवे काय आहे। ओके, गेटवे बघा 2.2 आहे। सिंपली एवढं झालं। आता काहीच न करता डिरेक्टली आपल्याला राउटर कॉन्फिगरेशन करायला घ्यायचं। ओके, तर मी घेतो राउटर 1 पासून स्टार्ट करूया। ठीक आहे, सर्वात पहिला काय करा एंटर प्रेस करा, इकडे असं R1 हॅश आलं पाहिजे। त्यानंतर कॉन्फिग टर्मिनल मध्ये जा, जेणेकरून एंटर करा कॉन्फ टॅब दाबा। ओके, हाफ कमांड टाईप करा, टॅब दाबा आणि कंप्लीट होईल, ऑटो कंप्लीट होईल कमांड। ठीक आहे, सिंपली एंटर करतो। आता इकडे आपल्याला इंटरफेस कुठला आधी कॉन्फिगर करायचा आहे तर आपण F1 आधी कॉन्फिगर करूया। असं नाही की हाच करायचा, तुम्ही F0 पण आधी करू शकतात। ठीक आहे, पण मी आधी F1 पासून स्टार्ट करतो। तर सिंपली बघा F1/0। ओके, त्या F1/0 ला आपण आयपी काय देणार आहोत तर तिथे दिले बघा 1.2। तर मी इकडे सिंपली लिहितो
IP ऍड्रेस 192.168.1.2 आणि याचा गेटवे याचा मास्क काय आहे तर 255.255.255.0. ठीक आहे, सिम्पली एंटर करतो, इकडे द्या नो शटडाऊन. ओके, हे झालं. आता हा जो इंटरफेस आहे F1/0 चा हा जो आहे तो कॉन्फिगर झाला आहे. आता आपल्याला राउटर 1 वरतीच F0/0 जो आहे तो कॉन्फिगर करायचा आहे. तर त्यासाठी काय करा, आधी सिम्पली एक्झिट करा. एक्झिट केल्यानंतर आता आपण इंटरफेस कुठला चेंज करतोय तर F0/0. तर F0/0 इकडे एंटर करा. F0/0 एंटर. IP ऍड्रेस, आता ह्याचा IP ऍड्रेस काय आहे ते तुम्ही बघून घ्या आधी. ह्याचा IP आहे 192.168.3.1. ठीक आहे, मी हा जो 1 आहे तिकडे ठेवलाय. म्हणजे काय तर नेटवर्क आयडी आहे, नेटवर्क आहे आणि याचा IP असणार आहे 1. ठीक आहे, 3.1. मी सिम्पली इथे एंटर करतो 192.168.3.1 आणि ह्याचा मास्क पण तोच आहे 24.255.0. ठीक आहे, तर मी सिम्पली इथे बघा, आधी पाहिजे तो तुम्ही इथे बघून घ्या. ओके, हे बघा हा IP आहे 3.1 मी इथे दिला आणि याचा मास्क पण आहे 255.255.0. ठीक आहे, म्हणजे 24 मास्क आहे. सिम्पली एंटर करतो, नो शटडाऊन देतो. ओके, आता राउटर 1 जो आहे तो कॉन्फिगर झालेला आहे. ठीक आहे, कम्प्लिटली नाही झालाय, ऑलमोस्ट झालेला आहे पण. ठीक आहे, फक्त रिब आपल्याला कॉन्फिगरेशन करायचं. आता मी राउटर 2 मध्ये येतो. राउटर 2 मध्ये पण सिमिलरली आधी कॉन्फिग करून आपण कॉन्फिग टर्मिनल मध्ये जाऊया, जेणेकरून आपण कॉन्फिगरेशन करू शकतो. ठीक आहे, राउटर्स मध्ये. तर मी इथे हे घेतो आणि सर्वात पहिला आपण काय करूया, सेम तसंच करूया. आधी हा इंटरफेस देऊया आणि मग F0 वाला देऊया. ओके, तर इंटरफेस कुठला द्यायचा आहे तर इंटरफेस मी आधी देतो F1/0 एंटर. आता IP ऍड्रेस आपल्याला कॉन्फिगर करायचा आहे. IP ऍड्रेस आहे 192.168.2.2. ठीक आहे, ओके सॉरी मी इकडे मास्क नव्हता दिला 255.255.0. मी एंटर करतो. आता मास्क दिलेला आहे. ओके, सिम्पली नो शटडाऊन देऊन एंटर करतो. ठीक आहे, तर आता हा जो इंटरफेस आहे हा आपला जो कॉन्फिगर झालेला आहे. सिम्पली परत एक्झिट करून आता हा जो इंटरफेस आहे F0/0 वाला तो आपल्याला कॉन्फिगर करायचा आहे. तर मी इथे एंटर करतो F0/0. ओके, आता F0/0 ला कुठला IP आहे तर इकडे आपण 3.1 दिला आणि इकडे तुम्ही बघू शकता .2 म्हणजे ह्याचा IP काय होईल 192.168.3.2. ठीक आहे, तर मी तोच देतो IP ऍड्रेस 192.168.3.2 आणि याचा मास्क काय आहे तर ऑब्विसली 24च आहे .0. मी एंटर करतो, नो शटडाऊन. ठीक आहे, हे जे आहे ते कॉन्फिगरेशन झालेलं आहे आता राउटरचं. पण जर मी आता इथून पिंग केलं, ओके, PC1 ने PC2 ला जर इथे पिंग केलं, कारण हे दोन डिफरंट नेटवर्क्स आहेत. ठीक आहे, 1.0 इथे 2.0 म्हणजे 2.0 म्हणजे हा नेटवर्क 2.0 आहे. ठीक आहे, इकडे पण 1.0 नेटवर्क आहे. पण जर मी आता इथे पिंग केलं, सपोज करा 192.168.2.2 ला जर मी केलं म्हणजे गेटवेला जर पिंग केलं तर ऑब्विसली नाही जाणार. ठीक आहे, बघू शकता डेस्टिनेशन होस्ट इज अनरिचेबल. ठीक आहे, सिमिलरली जर मी PC2 ने जर पिंग केलं PC1 ला करतो. ठीक आहे, गेटवेला नाही करत 1.1 तर इथून पिंग नाही जाणार. बघू शकतात डेस्टिनेशन होस्ट इज अनरिचेबल म्हणजे पिंग नाही जाते. ठीक आहे, तर आता आपण जेव्हा रिप कॉन्फिगर करू तेव्हा पिंग जी आहे ती सक्सेसफुली जाईल. ठीक आहे, तर आता कसं करायचं ते तर सिम्पली इथे एंटर करा राउटर रिब म्हणजे आता आपण रेप कॉन्फिगरेशन करतो. ठीक आहे, त्यानंतर सिम्पली वर्जन 2. ओके, आता नेटवर्क कुठले कुठले कनेक्टेड आहेत राउटर 1 ला तर राउटर 1 ला बघा दोन नेटवर्क जे आहेत ते कनेक्टेड आहेत. एक तर आहे 192.168.1.0. ठीक आहे, हा नेटवर्क आहे. ठीक आहे, हा जो 1.2 चा गेटवे IP ऍड्रेस आहे. ठीक आहे, पण नेटवर्क कुठला आहे तर 1.0. तुम्हाला सबनेटिंग वगैरे जर माहिती असेल तर नेटवर्क आपण देतो. ठीक आहे, याचा नेटवर्क आहे 3.0. हे दोन नेटवर्क जे ते आपल्याला इंडेक्स करायचे आहेत राउटर 1 मध्ये 3.0 आणि 1.0. ठीक आहे, तर मी इकडे देतो नेटवर्क 192.168.1.0. ठीक आहे, मी एंटर करतो आणि सिम्पली 1.0 ला 3.0 करतो. ओके, आता हे जे दोन्ही पण नेटवर्क जे ते इंडेक्स झालेले आहेत. ठीक आहे, आता ह्याच्याच मध्ये राउटर 2 मध्ये या सेम राउटर 2 मध्ये पण सिम्पली तसंच करा राउटर रिब त्यानंतर वर्जन कोणता आहे आपला वर्जन 2 आहे. वर्जन 2 एंटर करतो. आता नेटवर्क ह्याला कोणते नेटवर्क कनेक्टेड आहेत तर 3.0 याला पण कनेक्टेड आहे. ठीक आहे, तर 3.0 एक येईल आणि 2.0 याला कनेक्टेड आहे तर 2.0 एक येईल. ठीक आहे, तर मी सिम्पली इथे एंटर करतो नेटवर्क 192.168.2.0. ठीक आहे, सिमिलरली 3.0 पण इकडे येईल. ओके, मी एंटर केलं. आता आपल्याला काय करायचंय तर बघा आता जर मी परत पिंग केलं तर परत पिंग नाही जाणार. ठीक आहे, लास्ट एक स्टेप मी तुम्हाला सांगतो. लास्ट एक स्टेप राहिले मग आपली पिंग जे ती जाईल. ठीक आहे, आता बघा अजून पण डेस्टिनेशन होस्ट अनरिचेबल येते. इथून पण जर मी पिंग केलं तर ऑब्विसली पिंग नाही जाणार. ठीक आहे, टाइम आउट येते बघा, टाइम आउट येते म्हणजे पिंग जी आहे ती नाही जाते. ओके, आता आपल्याला एक लूप बॅक ऍड्रेस द्यायचा आहे. ठीक आहे, लूप बॅक ऍड्रेस म्हणजे काय तर एक लोकल आपल्याला IP ऍड्रेस द्यावा लागतो. तर तो जसा आपण एंटर करू लूप बॅक ऍड्रेस ठीक आहे तसं आपला जो पिंग जे पॅकेट जे आहेत ते आपल्याला सेंड व्हायला लागतील. ठीक आहे, तर लूप बॅक ऍड्रेस कसा देतात
सिम्पली इथे एंटर करा इंट लूप बॅक, ठीक आहे, इंट लूप बॅक 0. ओके, आता इकडे आयपी ऍड्रेस द्या, आयपी ऍड्रेस 192.168.4.1 द्या, ठीक आहे, आणि याचा मास्क सेम तोच द्या 255.0. मी एंटर करतो. आता इकडे मी लूप बॅक दिलेला आहे 4.1, ठीक आहे. R2 ला पण इंट लूप बॅक द्यावं लागेल, तर सिम्पली ते सेम द्या इंट लूप बॅक, ओके 0. आणि याचा आयपी ऍड्रेस जो आहे तो सेम नाही द्यायचा, ऑब्विसली डिफरंट द्यायचा आहे. 192.168.5.1 देतोय मी याचा, ठीक आहे, 5.1. आणि याचा मास्क आहे 255.255.0. एंटर करतो. आता ह्याला जो आहे ते आपण लूप बॅक दिलेला आहे, रिप कॉन्फिगरेशन केलेलं आहे, सगळं जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. आता जर मी इथून पिंग केलं तर पिंग बघा जाईल, बघू शकतात पिंग जी आहे ती इकडून गेलेली आहे. ओके, डेस्टिनेशन होस्ट अनरिचेबल नाही आलं, टाइम आउट नाही आलं, म्हणजे काय तर सक्सेसफुली आपले पिंग पॅकेट जे आहेत ते गेलेले आहेत. इथून पण जर मी पिंग केलं तर तुम्ही बघू शकतात पिंग पॅकेट जे आहेत ते आपले जात आहेत. मी ते करून दाखवतो. तर आता तुम्ही बघू शकतात आपले पिंग जे ते प्रॉपरली सक्सेसफुली गेलेले आहेत. ओके, तर आता आपण बघितलं की कसं आपण पिंग आपले गेले, ठीक आहे. जर मी तुम्हाला इकडे शो आयपी इंटरफेस ब्रीफ, ठीक आहे, तर आता आपण बघू शकतात की कुठला आपण इंटरफेसला कुठला आयपी ऍड्रेस दिलेला आहे, लूप बॅक काय दिला, हे सगळं आपण या कमांडने आहे ते बघू शकतो. इकडे ऍक्च्युली 2दा-3दा माझी कमांड चुकत होती, मी फक्त आयपी नव्हतं दिलं. ओके, तर करेक्ट जी कमांड आहे ती वाली ही आहे बघा, तो आयपी इंटरफेस ब्रीफ. तर आता इकडे तुम्हाला काय समजतंय, तर आपण फास्ट इथरनेट 0 म्हणजे F0/0 ला 3.1 आयपी ऍड्रेस दिलेला आहे, F1/0 ला आपण 1.2 दिलेला आहे, आणि लूप बॅक जो आहे आपण काय दिलाय तर 4.1 दिलाय, ठीक आहे. तर ह्या कमांडने आपल्याला कळतं की आपण कुठल्या इंटरफेसला काय आयपी दिलाय, लूप बॅक काय दिलाय. ओके, सिमिलरली जर मी R2 मध्ये येऊन जर ही कमांड एंटर केली तर इकडे आपण बघू शकतो सिमिलरली तसंच. ओके, F0/0 ला काय दिलंय आपण आयपी, F1/0 ला काय दिलंय, त्यानंतर लूप बॅक काय दिलंय. ओके, तर हेच सर्व होतं, आपण कसं काय बघू शकतो ते, ठीक आहे. होप करू तुम्हाला समजलं असेल. ह्याचा नेक्स्ट पार्ट जेव्हा येईल त्याच्यामध्ये आपण 2 PC न घेता तर 4 PC आपण घेऊया आणि बघूया की कॉन्फिगरेशन जे आहे ते कसं नक्की केलं जातं ते. होप करतो तुम्हाला व्हिडिओ जे ते आवडला असेल, समजला असेल. काय तुमचे क्वेश्चन्स असतील तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा. ओके, समजलं नसेल तरी कमेंट्स मध्ये सांगा, मी हवं तर नवीन व्हिडिओ बनवेन, ठीक आहे. होप करतो तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. जय महाराष्ट्र.